काय गौरीबाई, काय चाललंय? काय नाही, मी चिप्पी खेळते. चिप्पी खेळताय तुम्ही? अरे हे काय, बोटाला काय लागलं गौरी? गौरी काय झालं बोटाला? मी ना काकूसाठी ना गजरा होत होते ना, तर ना माझ्या हाताला ना सुई लागली. सुई लागली? मग बेटा डॉक्टरांकडे जायला पाहिजे. चल चल चल. नको नको काका, खरंच नको. अगं गौरी, डॉक्टरांकडे जायला हवं आपल्याला. चल चल चल. नको काका. बरं मला सांग, तू हे काकूला सांगितलंस का? बोललीस का काकूला? नीता, तुला माहितीये का गौरीच्या बोटाला लागलाय? मग मी काय करू? अगं तिला डॉक्टरकडे का नाही नेलंस? अरे सुई टोचली आहे, फार मोठी जखम नाही झालेली डॉक्टरांकडे न्यायला. अगं पण त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, डॉक्टरांना दाखवायचंच तरी. हे बघ, मला ते तितकंसं महत्वाचं नाही वाटलं. कमाल करतेस तू, कधी कधी छोटी गोष्ट सुद्धा मोठी होऊ हे शकते. बघ. आणि तिची काळजी करण्याचा मी ठेका घेतलेला नाहीये. तुला इतकंच जर वाटत असेल ना, तर तू सांभाळ तिला. काकू तुझं बरोबर आहे, मला फारसं नाही लागलं ग. ए, तुला कोणी सांगितलंय चोंबडेपणा करायला? चल जा इथून. नीता, लहान मुलांशी बोलण्याची ही पद्धत आहे? तर कोणाशी कसं बोलायचं हे तू शिकव मला. मी तुला काहीही शिकवत नाहीये नीता. अगं पण तिच्या मनाचा तरी विचार करायचास. मी सगळ्यांच्या मनाचा विचार करायचा आणि माझ्या मनाचा कुणीच विचार करणार नाही. काय बोलतेस तू? तिची आणि तुझी बरोबरी कसली करतेस? नाही, बरोबरी होऊच शकत नाही. ही बायको आहे तुझी, हे घर माझं आहे. ही मुलगी, हिला ना आगा ना पिछा, इथे येऊन राहिली आहे. Shut up, नीता, just shut up. नीता, नीता माझं जरा ऐकून घे. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. बास झालं, अति झालं आता. नीता हे काय करतेस तू? काय करतेस म्हणजे काय? Enough is enough. नीता, नीता बा, नीता काय वेडेपणा आहे हा? काय वेडेपणा करत नाहीये मी. एकच वेडेपणा केला मी, तुझ्यावर प्रेम करण्याचा. आणि या मुलीला घरी आणल्याचं चांगलंच प्रायश्चित्त भोगते मी. नीता, नीता मला सांग, एवढं काय झालंय? काय झालंय? आजपर्यंत तू माझ्याशी असं कधी बोलला नाहीस, माझ्यावर असा आरडाओरडा केला नाहीस. काय ऐकून घेऊ मी तुझं? सांग ना, काय ऐकून घेऊ? हा, अशी बांधील नाहीये मी आणि कुणावर अवलंबून सुद्धा नाहीये. मला इथे राहायचंच नाही, कंटाळा आलाय मला. नीता, back. तू बाजूला हो. नीता ऐक. बाजूला हो किरण. नीता, अगं नीता. ती मुलगी ना सारखी भटकत असते, आपल्या बाबांना शोधत असते. माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा कुठे आहेत, पण तिचे बाबा तिला सापडतच नाहीत. मग काय होतं माहितीये का, त्या मुलीला भेटतो एक साधू बाबा. तो म्हणतो, चल माझ्या बरोबर, मी तुला तुझ्या बाबांकडे नेईन. मुलगी जाते त्याच्या बरोबर. मग चालता चालता जसे ती ती तिच्या बाबांना शोधत असते, हो, जसे मला माझे बाबा सापडले तसे तिला पण तिचे बाबा सापडतात. बेटा तुला तुझे बाबा सापडले? हो. कुठे आहेत ते? हेच माझे बाबा. गौरी, बेटा तुझ्या तोंडून ही आग ऐकण्यासाठी कधीपासून तळमळत होतो ग मी. मी पण आईला सारखी विचारत होते. तुला माहितीये का, मला तुला खूप वेळा सांगायचं होतं ग, कुशीत घेऊन तुला सांगायचं होतं की बेटा मी तुझा बाबा आहे. पण मी हरवले तेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला ना. गौरी, जर तू सापडली नसतीस ना, तर मी अक्षरशः वेडा झालो असतो बेटा.
आणि मग सगळे येणारे जाणारे काय म्हणाले असते माहितीये का तुला? मला बघून काय म्हणाले, तो बघा चाललाय वेडा बाबा, चाललाय वेडा बाबा म्हणून. आणि जर मुलं नाही मिळाले तर खरंच बाबा वेडे होतात का? हो बेटा, कारण त्यांचं ना आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं ग. आईचं नसतं का? बेटा, आईचं पण असतं आणि बाबांचं पण असतं. आता तुम्ही मला सोडून कधी जाणार नाही ना? नाही ग राणी, इतक्या गोड मुलीला सोडून बाबा कसा कुठे जाईल? आता ना बाबा कुठेच जाणार नाही, हा कधीच जाणार नाही कुठेच तुला सोडून बेटा. रडू नका ना बाबा. बाबा कधी रडतात का? त्यांची मुलं रडतात. बर, आता ना आता आजपासून अजिबात रडणार नाही तुझा बाबा. आणि गौरी सुद्धा कधीच रडणार नाही, हा? मग आपण आता हसूया. बाबा, नीता काकू परत येणार आहे ना? बेटा, नीता काकू चिडली आहे ना थोडीशी, पण काय नाही, अशी अधूनमधून ती चिडते. पण आपल्या गौरीसाठी तरी ती परत येणार. पण मी तर तिला आवडत नाही. असं कोणी सांगितलं तुला? मला सांग, जर तू तिला आवडत नसतीस तर तिनं तुला इथं आणलं असतं का? नाही की नाही? नीता काकू ना खूप छान आहे. ती घरी नक्की म्हणजे नक्की परत येणार आहे, माझ्यासाठी आणि माझ्या गौरीसाठी. गौरी, थोडी कसला आवाज झाला ग? चमच्याचा. चमचा? अगं, हा तू इथे काय करतेस? मी स्वयंपाक. स्वयंपाक? हो. पण का? का म्हणजे तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? जायचंय ना. मग मग काकू करून देते तसा डबा नकोय का? ओ अच्छा अच्छा, अगं विसरलोच होतो. पण मी कॅन्टीन मध्ये खाल्लं असतं ना. कॅन्टीनचं जेवण चांगलं नसतं. कोण म्हणतं असं? आबा बोलतात बाहेरचं जेवण चांगलं नसतं. हो का? बर बर. पण मग आता काय करायचं आपण? मी काकूला फोन करू का? का? नीता काकू येईल आणि मला स्वयंपाक शिकवेल. अगं बेटा, ती इथे येणार, तुला स्वयंपाक शिकवणार, खूप वेळ जाईल ना, आणि मला ऑफिसला जायचंय. अगं मग काय करायचं? असं करूया, स्वयंपाक मीच करतो. तुम्ही? मग मला येतो स्वयंपाक करता. तुम्ही स्वयंपाक करा, मी तुम्हाला मदत करते. ठीक आहे. गुड मॉर्निंग पुरंदरे. अरे गुड मॉर्निंग गौरी. गुड मॉर्निंग. अरे काय नाही, रुटीन जॉगिंग करून झालं. म्हटलं जाता जाता डोकावून जावं. तुझा फोनही आला होता. शेवटी तुझी भीती खरी ठरली ना. गौरी बेटा, तू रूम मध्ये जाऊन ब्रेकफास्ट करशील? चालेल. हा, हे घे, सावकाश. हा, हळू, सांडू नको का दूध. बस रे. चहा घेणारस का? नाही नको. कसा आहेस तू? तुझी खूप काळजी वाटत होती रे. म्हटलं गेसवर्क करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन भेटलेलं बरं. शांत झालायस? निनाद, मी काय लहान मुलगा आहे का? आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. काय तू? नाही नाही, खरंय तुझं, पण निनाद, पण आता ना मी ठरवलंय, मी पण चिडणार सगळ्यांवर. अरे सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून सगळ्यांचे आरोप ऐकून, टोमणे ऐकून कंटाळा आलाय मला, माहितीये ना. मान्य आहे मला, चुका झाल्या माझ्याकडनं, नाही म्हणतच नाहीये मी. अरे पण चुका सुधारण्याचा, सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय मी, अगदी मनापासून. हो ओके, पण तरी अरे सगळ्यांचा मीच गुन्हेगार. आई, आबा, जानवी, जगन्नाथ आणि आता नीता सुद्धा. म्हणजे यापैकी कोणाची काहीच चूक नाही.
नाही तसं नाही, अरे चुका सगळेच करतात रे. पण जे चुका मान्य करतात आणि प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करतात ना, तेच सगळ्यांच्या नजरेत खुपतात रे. म्हणूनच ना आता मी ठरवूनच टाकलंय, निगरगट्ट व्हायचं बस, काही मनाला लावूनच घ्यायचं नाही. किरण, मला हे पक्क माहिती आहे की तू कितीही निगरगट्ट आणि बेजबाबदार व्हायचं ठरवलंस ना, तरी तुला ते जमणार नाही. तुझ्या कुटुंबाचा, मग त्यात आई आबा सुद्धा आलेच, त्याचा तू करतायस. तुझ्या निर्णयावर आणि कृतीवर सगळं काही घडणार आहे किंवा बिघडणार आहे. एकच उपाय आहे, तुझा तोल ढळू देऊ नकोस. हॅव पेशन्स. जसं योग्य पथ्य पाळलं की शरीर स्वतःच स्वतःला कणखर बनवतं ना, आजारांना बरं करतं. आयुष्याचंही तसंच असतं रे. इट विल क्युअर इट सेल्फ. थँक्स निनाद. डोंट वरी, मी काळजी घेईन. दॅट्स बेटर. जान्हवीच्या भावाने मला हे सगळं सांगितल्यानंतर काय करावं तेच सुचेना. म्हणजे किरण गावाकडनं येतानाच मुलीला बरोबर घेऊन आला असणार. बहुतेक. अगं पण मधल्या दिवसात होती कुठे ती पोरटी? अगं आई, तिला या घरात आणायला नको ना, म्हणून त्यानेच कुठेतरी लपून ठेवली असणार. तसं असतं तर शाळेच्या रस्त्यावरती कुठून आली? अगं तुझ्या नवऱ्यानेच तिला कोंडून ठेवलं असेल, तिथून आली असेल पळून. नाही, मला नाही तसं वाटत. कारण तसं असतं तर घरी परत आल्यावर ती त्याच्याकडे गेलीच नसती आणि तिनं त्याला काका म्हणून हाकही मारली नसती. मलाही तसंच वाटतं. शिवाय किरणचा स्वभाव मला माहिती आहे. तो खूप हळवा आहे, मुलांच्या बाबतीत जरा जास्तच. मला नाही वाटत तसं. मला तर तो पक्का मुरलेला बेरक्या वाटतो. दामिनी, तू गप्प राहा. तो नीताचा नवरा आहे आणि ती काय आता लहान नाहीये. लहान काय नाहीये, लहानच आहे ती. नाहीतर एवढं आम्ही कानी कपाळी ओरडत होतो तरी तिनं त्याच्याशीच लग्न केलं नसतं. नाहीतर काय, स्वतःचं डोकं नाही तर निदान आमचं तरी ऐकायचं होतंस. खरंच कुणाचं ऐकावं आणि कुणाचं नाही काहीच कळत नाही. डोकं भणभणतंय माझं. हे बघ नीता, तू समजूतदार आहेस आणि आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तू केल्यास त्या सर्व सारासार विवेकानेच केलेल्या आहेस आणि मला नाही वाटत त्याच्यात काही चुकलंय तुझं. तेव्हा घडलेल्या सर्व घटनांचा शांतपणे विचार कर आणि वाटल्यास काही गोष्टींचा किरणशी बोलून स्पष्टपणे खुलासा करून घे. छान. बाबा, तुम्ही पण काय उलट-सुलट सल्ले देता हो तिला? तो इतका निगरगट्ट माणूस आहे. आता त्याचं पहिलं लग्न झालं होतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं, हे ठीक आहे, पण त्याला मुलगीही आहे हे आपल्यापासून का लपून ठेवलं त्यांनी? मला तर वाटतं की हिला टाकून त्या मुलीला सांभाळण्यासाठी तो दुसरं लग्नही करेल. तू तोंड बंद ठेव, उगाच बडबड करू नकोस. या, तुम्ही पण मलाच बोल लावताय. अहो, पण या असल्या माणसांना मी चांगलंच ओळखते. नीता, हे बघ, तू दुसरं कोणाचंही ऐकू नकोस. मी सांगते तसंच कर. सरळ घटस्फोट देऊन टाक त्याला. बरोबर आहे तिचं. अगं कुत्र्याच्या शेपटासारखं असतं या माणसांचं. किती सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरी. नीता, मला असं वाटतंय की गेले काही दिवस तो जो अस्वस्थ होता ना, त्या काळात काहीतरी घडलं असणार, म्हणून तो इतका डिस्टर्ब होता. पण बाबा, मग मी आता काय करू? सांगितलं ना सरळ वकील गाठ म्हणून. हे सगळं बोलायला ठीक असतं ग, पण इतक्या अविचाराने जर आपण वागायला लागलो ना तर चांगलं काही हाताला लागणं तर सोडाच, पण जे हातात आहे ते सुद्धा निसटून जाईल. अगं, एवढी हुशार आहेस तर आधीच तुझी अक्कल कुठे गेली होती? आता बस कुढत. बस झालं ताई. ह्यांना सगळ्यांचाच पुळका. आता बसतील बापले डोक्याला डोकी लावून. बसा म्हणावं. शेवटी काय, जे होणार आहे वाटोळं ते काही चुकणार नाही.
आपण कोण बोलतोय? मी गौरी किरण पुरंदरे बोलते. गौरी? काका फोन हलत होता म्हणून मी उचलला. म्हणजे काकू तिचा फोन इथेच विसरली आहे. बरं चल, आपल्याला निघायचंय ना, तू पटकन आवरून घे जा. हा जा. गौरीबाई झालं का निघायचं? चल ये. काका बाबा आपण कुठे चाललोय? ऑफिसला. मी पण येणार म्हणजे तुमच्या बरोबर. अगं म्हणजे मी जाणार ऑफिसला आणि तू जाणार डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे का? अगं डॉक्टरांकडे म्हणजे त्यांच्या दवाखान्यात नाही. माझे एक मित्र आहेत डॉक्टर निनाद संत. हा मग ठीक आहे, पण मला आधी नीता काकूकडे जायचंय. कशाला जायचं तिच्याकडे तुला? तिची समजूत काढायला. कशासाठी समजूत काढायची? ती परत घरी नको का यायला? अगं पण ती तर तुला रागवली, ओरडली तुला. मग काय झालं त्यात? जेव्हा मी आगाऊपणा करायची ना, आई पण मला धपाटे मारायची, ओरडायची. आई पण मारायची तुला? मग मी भोकट बसून रडायची. गौरी इतकं लागायचं तुला? खोटं खोटं रडलं ना तर आई सुद्धा जवळ घ्यायची आणि खाऊ सुद्धा द्यायची. एक नंबरची डांबरट आहेस तू. आणि कधी कधी आई खाऊ पण नाही द्यायची आणि जवळ पण नाही घ्यायची. अच्छा, मग काय करायचीस? रडायचीस? मग मी आबांकडे जायचे. मग मज्जाच मज्जा. काय झालं बाबा? काय नाही. बाबा आपण नीता काकूकडे जायचंय ना? चला. या किरणराव या. अरे वा, गौरी सुद्धा आहे का बरोबर? छान. नीता आहे का? हो, ती वर तिच्या खोलीत आहे. तिला जरा बोलवाल इथे. किरण, तुम्हाला ती खोली नवी नाही आहे आणि मला नाही वाटत तुम्हाला तिकडे जायला कोणी अडवेल. हो, पण सगळ्याच वेळा सारख्या नसतात ना. हो, पण ही तशी वेळ आहे हे तुम्ही प्रत्यक्ष गेल्याशिवाय कसं कळायचं? पण बाबा, नीता चिडली आहे आणि तशीच मला सगळी कल्पना आहे आणि त्याबाबत आमचं थोडं बोलणंही झालंय. मला वाटतं तुम्हीच तिथे प्रत्यक्ष जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा, नाही का? अहो, मी घरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. हो, पण माणूस एकदा का संतापला ना की राग निवेपर्यंत तो दुसरा कोणताही विचार करण्याच्या मनस्थितीत नसतो. पण बाबा, हे बघा, तुमच्या मनात काय चाललं असेल, काय प्रश्न असतील याची कल्पना आहे मला. पण या प्रश्नांच्या उत्तरांना कधीतरी सामोरं जायला पाहिजेच ना. या असल्या बाबतीत, असल्या मानसिक पेचांमध्ये कधी कधी अनपेक्षित उत्तरही मिळू शकतात. काय झालंय की माझ्याकडून एक हे बघा, या बाबतीत तुम्ही नीताशीच बोललेलं बरं. तोपर्यंत आम्ही गौरी बरोबर गप्पा मारतो. काय गौरी? हां, बर. गौरी, तू थोडा वेळ या आजोबांशी गप्पा मार. मी काकूना भेटून येतो. हा काका मी पण चालू का तुमच्या बरोबर? नको ग, मी पटकन येतो. हा, तू थोडा वेळ बस इथे. ये बा, चल.